दिल्लीत झालेल्या बैठकीतील वादावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी सूचक वक्तव्य करत मी भोळा नाही, भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील असं म्हटलंय। त्यांच्या वक्तव्यावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया देत पाटील यांनी कोणत्या उद्देशाने वक्तव्य केलं हे माहीत नसल्याचं सांगितलं। मात्र याची चर्चा केली जाईल असं ते म्हणाले। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। तुम्हाला भाजप आज ना उद्या खाणारच आहे, त्यामुळे तुमच्याकडे लढण्याचं शस्त्र असेल तर ते हाती घ्या आणि लढा असा सल्ला वडेट्टीवारांनी दिला आहे। मकाचे नेते होते रमेश दादा, त्या काळामध्ये आमदार होते 3 वेळेस ना दादा, तुम्ही दादा 3 वेळेस सभापती, हे असे भोळे भाळे लोक होते त्यावेळेस। कोण? मी नाही भोळा हो, मी नाही, दिलीप भोळे होते। मी कशाला भोळा? भोळा राहतील तर खाऊन जाते नाही भाजपवाले। मला सांगायचा अर्थ असा आहे की हे असं चालतं बरं, गिरीश भाऊनी येतं तो तुमच्यावरच चालीन कार्यक्रम। भाजप सेना युती मागच्या 30 वर्षापासून आहे। भाजपने शिवसेनेला, शिवसेनेने भाजपला भावाभावासारखं सांभाळलेलं आहे। आणि त्यामुळं असं वक्तव्य काही मला वाटतं कुठल्या उद्देशाने केलं मला माहिती नाही, पण ठीक आहे, चर्चा करेल त्यांच्याशी मी। सत्तेच्या मेव्यामध्ये मशगूल आहे। आता हे भोळे असे नसते तर भाजपाने खाऊन टाकलं असतं। हे भोळे असा का खोडे असा, तुम्हाला भाजप खाणारच आहे हे ठरलेलंच आहे आणि त्याची सुरुवात तुमची झालेली आहे। त्यामुळे आता तुमच्या पुढे वाचण्यासाठी एकच आहे, ते भोळेपणा सोडा आणि दम असेल तर हातामध्ये तुम्हाला लढण्याचं काही शस्त्र पाहिजे असेल तर ते घ्या आणि स्वतःला वाचवा।